आज आपण शेपूचे थेपले बनवणार आहे। आता हिवाळा चालू झालेला आहे। हिवाळा म्हटलं की थंडी चालू झाली आणि थंडी असली की आपल्याला काही ना काही गरम खावंसं प्यावंसं वाटत असतं। तर आपण त्यासाठी आज शेपूचे थेपले बनवणार आहे। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे। थेपलेसाठी लागणारं साहित्य बघूया आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। हे बघा, हे आपण जे चपातीला वापरतो तेच रेग्युलरचं पीठ आहे। 1 वाटी पीठ आहे, हे चाळून घेतले। आणि हे ज्वारीचं पीठ आहे, हे 1 वाटी चाळूनच घेतलेलं आहे। हे 2 चमचे कोथिंबीर आहे, धुवून बारीक चिरून घेतली। 1 वाटी शेपू भाजी आहे, एकदम बारीक चिरून धुवून घेतलेली आहे। हा ओवा आहे, हे तेल, हा हिरवी मिरचीचा ठेचा आहे 1 चमचा। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मी बारीक करून घेतले ही हिरवी मिरचीचा ठेचा। हे पाणी, मोहरी, जिरे, हळद आणि मीठ। हे बघा, मी असं एक ताट घेतले मोठं। तर याच्यामध्ये आपण ही दोन्ही पीठ घालायचे। हे बघा, ज्वारीचं आणि गव्हाचं आपण दोन्ही पीठ घातलीत आणि त्या पिठावरती ही आपण चिरून घेतलेली शेपू भाजी घालायची। हे बघा, आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचंय। आणि हे बघा, पाव चमचा ओवा घालायचंय आणि हा ओवा हातावर घेऊन असा क्रश करून घ्यायचंय। हे बघा, असं करून याच्यावरती घालायचंय। आणि पाव चमचा हळद ही याच्यामध्येच घालायचे, या पिठावरतीच। आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, हे असं व्यवस्थित मिक्स झाले। आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे आपण मळून घेणार आहे। पाणी एकदम ओतायचं नाही, थोडंसं थोडंसं करतच पाणी घालायचंय। आपण जसं चपातीला वगैरे पीठ भिजवतो त्या प्रकारे हे भिजवून घ्यायचंय, जास्त पातळ करायचं नाही। हे बघा, हे पीठ आपण असं मळून घेतले। आपल्याला असंच पीठ हवंय, जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको। हे बघा, हा अर्धा लिटरचा तांब्या आहे। मी हा तांब्या भरून घेतला होता, म्हणजे पाव लिटर आपलं पाणी गेले। आणि पीठ ही आपलं व्यवस्थित झाले, असंच पाहिजे। जास्त याच्यापेक्षा पातळ करू नका आणि घट्टही ठेवू नका। आपलं पीठ तयार आहे। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवणार आहे। आणि त्याच्यावरती असं एक मोठं पातेलं ठेवायचंय। हे बघा, मी स्टीलचं पातेलं ठेवले। आणि या पातेल्यामध्ये पाणी घालायचंय। अजून एक तांब्या पाणी घालते। हे बघा, 2 तांबे पाणी घातले, कारण हे पाणी आपण गरम करायलाच ठेवणार आहे। गॅस मोठाच ठेवलाय। चांगलं या पाण्याला उकळी आली किंवा चांगलं गरम झालं की नंतर मी तुम्हाला सांगते। पण गॅसवर पाणी गरम करायला ठेवले तोपर्यंत आता इकडं आपण थेपले बनवून घेऊया। हे बघा, पहिल्यांदा हाताला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही। मी तेल लावून घेतले आणि जेवढे आपल्याला उंडे करायचे तेवढं पीठ घ्यायचं। हे बघा, अशी गोल गोळी करायची आणि अशी दाबून घ्यायची। असं फक्त प्रेस करून घ्यायचं आणि ह्या आकाराचे आपण थेपले बनवणार आहे।
तुम्हाला जसे आकार देऊ वाटतील तसे तुम्ही द्या। हे बघा मी असं हे करून सहज होते, एकदम सोपी पद्धत आहे। सर्व पिठाचे आपण असेच थेपले करून घेऊ। फक्त गोल असा उंडा करायचा, गोल अशी गोळी करून घ्यायची आणि फक्त असं दोन्ही हाताने प्रेस करायचं, यात काहीच अवघड नाही। हे बघा जास्त ही जाड करू नका, जास्त जाड केले तर आतून उंडे कच्चे राहतील। हे थेपले आपले उंडा मोठा घेतला तर आतमध्ये वाफला जाणार नाही, आपण हे वाफवून घेणार आहे। जेवढे पातळ असतील तेवढे पटकन वाफले जातील। हे बघा आता आपण सर्व पिठाचे असे थेपले बनवून घेणार आहे। हे बघा आपले थेपले करून तयार आहेत, असेच करून घ्यायचे सर्व थेपले। तर आपलं पाणीही चांगलं गरम झालेलं आहे, तर आपण अशी एक पुरणाची चाळण घ्यायची किंवा जे दुसरी एक मोठी जाळी असते, चाळणच असते पाणी नितळण्याची, भाजीतून वगैरे पाणी नितळायची, आपण फळं वगैरे काही उकडून घेतो त्या ही चाळणी घेतली तरी चालेल तुम्ही। मी ही पुरणाची चाळणी वापरते, तर या चाळणीला तेल लावून घेणार आहे। बघा असं सर्व चाळणीला तेल लावून घ्यायचंय, व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं। सगळीकडे असं व्यवस्थित तेल लावायचंय। तुमच्याकडे जी कोणती चाळणी असेल त्याला तुम्ही असं लावून घ्या, तुम्हाला जे सोपं पडेल ते। हे बघा ही आपली झाली, आता आपण साईडलाही ठेवूया। हे बघा पाणी आपलं चांगलं उकळले, गरम झाले, खळखळून असं गरम झाले। आता आपण या चाळणीमध्ये जे आपण केलेले थेपले आहेत ते या चाळणीवरती ठेवणार आहे। ही चाळण याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यावरती ठेवून हे थेपले असे एका ओळीने त्याच्यावरती ठेवायचे त्या चाळणीवरती। ते आपण उकडून घेणार आहे, सर्व असे ठेवून घ्यायचे। जेवढे बसतील तेवढेच घालायचे, बसत नसतील तर जास्त घालू नका। ते दुसऱ्या राऊंडला ते लावा, कारण एकदम जास्त घातले तर ते चिकटून बसतील एकमेकांना। हे बघा एवढेच बसले, जास्त जवळ जवळ नाही ठेवायचे, ते एकमेकांना असं चिकटून बसते। तर आपण हे आता असं झाकून ठेवूया। हे बघा मी झाकण ठेवले आणि गॅस ही मोठाच ठेवायचा, तर 10 मिनिट हे असंच ठेवायचे, व्यवस्थित आपले उकडून निघतील। 10 मिनिट झालेत, आपण बघूया आपले थेपले उकडलेत का। याच्या खालचा गॅस आपण कमी करूया, एकदम बारीक केले। हे बघा मस्त असे आपले थेपले झालेत। तर हे गरम आहेत, आपण हे लगेच काढून घेणार नाही, तर आपण हे असं धरून साईडला ठेवणार आहे, कारण हे थंड व्हायला पाहिजे। गरम असताना त्याला काढायचं नाही, हे थंड होऊ द्यायचे, त्यासाठी आपण साईडला काढून ठेवूया। हे बघा असं साईडला काढून ठेवते आणि जे हे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण दुसरे राहिलेले जे आपले थेपले आहेत ते लावून घेऊया। हे बघा अशी पण चाळणी असते, त्याला आपण तेल लावून घेऊ, सगळीकडून तेल ग्रीस करून घ्यायचे। हे बघा हे चाळणीवर होतं, पण याच्यावरती 15 मिनिट लागते। जे आपली पुरणाची चाळणी असती त्याला सर्व साईडनं छोटे छोटे जास्त होल असते, त्यामुळे ते पटकन होतं 10 मिनिटामध्ये। याला मध्ये मध्ये जास्त जागा असते, गॅप असतो, त्यामुळे हे लवकर होत नाही, याला 15 मिनिट वेळ लागतो ह्या चाळणीवर। हे बघा आपण गॅस कमी ठेवलाय, हे सर्व थेपले आपण याच्यावरती ठेवणार आहे। की ठेवलं तेव्हा असंच केलं। हे बघा हे असं ठेवले,
आता याच्यावरती आपण असं झाकण ठेवूया आणि गॅस फुल वाढवायचा। आणि हे 15 मिनिटासाठी ठेवलंय आपण, कारण याचे होल जरा थोडेसे मोठे अंतर सोडून आहेत। तर आपण सर्व थेपले असेच करून घेणार आहे। हे बघा आपले हे थेपले थंड झाले, आपण काढून घेऊया। आपण दुसरा घाणा लावलेला आहे आणि काढताना चाकूने किंवा चमच्याच्या साहाय्याने असे अलगद काढून घ्या, कारण ते खाली चिकटून बसलेले असते। हे बघा असे निघते। गरम गरम असताना हे अजिबात काढून घेऊ नका, नाहीतर तुकडे पडते, व्यवस्थित निघत नाही। थंड झाल्याशिवाय याला काढू नका। त्याच्या सर्व कडा साईडनं सोडवून घ्यायच्या आणि नंतर उचलायचं, तरच व्यवस्थित निघेल। हे बघा अशा सर्व कडा अगोदर याच्या सोडवून घ्यायच्या। तुम्हाला मधले दाखवते। हे बघा गरम गरम असताना जर तुम्ही काढण्याची प्रोसेस चालू केली तर याचे तुकडे पडतील। हे बघा व्यवस्थित निघते आणि छान उकडले ती। हे बघा हे आपण काढून घेणार आहे आणि जे आपण ते लावलेत 15 मिनिटासाठी ते हे आपण उकडले की काढून घेणार आहे। सर्व काढून एकत्र करून जरा थंड करून घेणार आहे। हे बघा आपण दोन्ही वेळेला लावलेले थेपले काढून घेतले, पहिले काढले होते आणि दुसरी मी दुसऱ्या चाळणीतले काढून घेतले। हे बघा हे थंड झालेत आणि दोन्ही मस्त आपले झालेत। ते 15 मिनिट लावल्यामुळे तेही एकदम छान झालेत आणि ते अगदी सहजच निघलेत। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे, त्याच्यावरती पातेले ठेवायचे। हे बघा मी पातेले का ठेवले मी तुम्हाला नंतर सांगेन। हे बघा हे पातेलं गरम होऊ द्यायचे आणि पातेलं गरम झालं याच्यामध्ये तेल घालायचंय। जे किटलीमध्ये असते ते 3 पळे तेल घातले आणि हे तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय। आणि त्या तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहे। बघा असा तडतड असा आवाज यायला लागलाय। याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते आणि थोडी पाव चमचा हळद घालते आणि हा हिरवी मिरचीचा ठेचा आहे हा 1 चमचा तीही घालते आणि ही 2 चमचे घेतलेली कोथिंबीर। हे बघा हे असं हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे आपण केलेले थेपले आहेत ते थेपले घालायचे। हे बघा आपण सर्व थेपले याच्यामध्ये घातले। तर आपण मी सांगितलं होतं ना पातेलं का ठेवले सांगते, कारण कढईमध्ये हे थेपले असे हलवून घेता येत नाही। हे बघा त्याला चमच्याने उलटाण्याने किंवा कोणत्या भांड्याने हलवून घेऊ नका, त्याला असं धरून कापडाने धरायचं हे भांड आणि हे असं हलवून घ्यायचं। हे बघा खूप छान असे थेपले होते। कढई वगैरे ठेवले तर आपल्याला असं उचलून हलवता येत नाही आणि उचलून न हलवल्यामुळे सर्व बाजूला ती फोडणी व्यवस्थित लागत नाही। आपण याच्या खालचा गॅस थोडा कमी करूया। हे बघा असं हलवून घ्यायचं। हे बघा सर्व बाजूला तेल लागले आणि फोडणी आपली व्यवस्थित झाली, एकदम मस्त अशी झाली।
तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। एकदम मस्त असे आपले थेपले झाले। हे बघा, आपले खूप छान असे थेपले झालेत। आपण हे काढून घेऊया। हे बघा, मी डिश घेतली, या डिश मध्ये हे काढून घेते। छान होते आणि टेस्टी होते। बघा, तुम्ही असे खाऊ शकता किंवा तुम्ही दह्याबरोबर हे थेपले खाऊ शकता। तर तुम्ही हे थेपले घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।